चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न होता कलम 8 नागरिकत्व, हा जो आपला भाग 2 मधील सर्व घटक आहे, कलम 5 ते 11 पर्यंत, याबद्दल हा प्रश्न होता. तुम्हाला 4 विधानं दिलेली होती, त्यापैकी कलम 8 हा कशाशी संबंधी आहे असा प्रश्न होता. मग पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार हे कुठल्या कलमामध्ये आहे हो? हे कलम 6 मध्ये आहे. पहा इथं दिलंय तुम्हाला पेज नंबर 36 पॉलिटीच्या माइंड मॅप वरती हे आहे कलम 6. यामध्ये पाकिस्तानातून स्थलांतरित व्यक्ती, मग फक्त एवढंच दिलंय का? नाही, त्याचं डिटेल्ड अनालिसिस दिलंय. कुठल्या तारखेच्या आधी आल्यानंतर काय तरतुदी असणार, 19 जुलै 1948 नंतर स्थलांतरित झाल्यानंतर काय तरतुदी असणार, हे सगळं या एका पेज वरती दिलेलं आहे तुम्हाला, राईट. मग दुसरं विधान काय होतं? त्या भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार, हे आहे तरतूद कलम 8 ची. पहा ही तर दिली आहे कलम 8, हे राहिलं कलम 8. यामध्ये सांगितलंय मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्व. मग तुम्हाला कलम 7 पण दिलंय. 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतर झालेल्या व्यक्तींबद्दल काय? कलम 9 मध्ये दिलेलं आहे व्यक्ती भारतीय असणार नाही जर त्या व्यक्तीने परकीय देशांचं नागरिकत्व स्वेच्छेनं घेतलेलं असेल तर. कलम 11 सुद्धा सांगतं. पहा इथं चौथं आपलं ऑप्शन जे आहे ते कलम 11 बद्दलच होतं. काय की नागरिकत्वाबद्दल कुठलंही नियमन करण्याचं, कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. म्हणून आपल्याकडे सर्वात पहिल्यांदा नागरिकत्व कायदा कधी आला? 1955 मध्ये, राईट. मग हे नियम, हे सर्व कलम, सर्व तरतुदी तुम्हाला अगेन इन अ पेज एका जागेवर भेटतात. इथं आणखीन तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा आहे. पहा काय की संसदेने फक्त 1955चा कायदा केला का? नाही, अनेक सुधारणा त्यामध्ये केलेल्या आहेत. कायद्यात 9 वेळा सुधारणा झाले. डायरेक्ट अपडेशन सुद्धा आहे. 57 मध्ये, 60, 85, 86, 92, 3, 5, 15 आणि 2019 असं 9 वेळा अपडेशन झाले. ते सुद्धा इथं नमूद आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे अपडेशन विचारलं जाऊ शकतं. कितीदा अपडेशन झालेलं आहे, रिसेंट अपडेट कधी झालेला आहे, रिसेंट अमेंडमेंट कधी झालेली आहे. मग त्या रिसेंट अमेंडमेंटमध्ये 2019च्या नागरिकत्व कायदा दुरुस्ती कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हे तुम्हाला एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत, राईट. आणि हे इथं कव्हर केलेले आहेत. क्लिअर?